मुलांनो, आपण नाट्यसंहितेतील काही प्रश्न पाहूया. यामध्ये प्रश्न नाट्यसंहितेतील त्रयी. तर नाट्यसंहितेतील त्रयी म्हणजे संवाद, रंगसूचना आणि स्वगत. संवाद, रंगसूचना आणि स्वगत ह्या त्रयी आहेत. नाटकातील संवादाची वैशिष्ट्ये. तर संवादाची वैशिष्ट्ये म्हणजे खटकेबाजपणा, चुरचुरीत नर्मविरोधी संवाद. खटकेबाज, चुरचुरीत नर्मविरोधी संवाद. दुसरं, संवाद फेकीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना कळतो. नाटककृतीतील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतो. हे नाटकातील वैशिष्ट्य. नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण लिहा. याचं वेगळेपण म्हणजे मराठी वाङ्मय हे अनेक नाटक. प्रश्न काय आहे? नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण लिहा. उत्तर आहे मराठी वाङ्मय हे अनेक वाङ्मय प्रकारांनी सजलेले आहे. कथा, कादंबरी, निबंध, कविता, चरित्र, आत्मचरित्र, नाटक असे अनेक वाङ्मय प्रकार मराठी भाषेला समृद्ध करताना दिसतात. या सर्व वाङ्मय प्रकारांमधील नाटक वाङ्मय प्रकार हा आपले वेगळेपण जपू नये. तो इतर साहित्यासारखाच असला तरी त्याच्या अंगचे काही गुण त्याला इतरांहून वेगळे ठरवतात. नाटक हे इतर साहित्य प्रकारांच्या तुलनेत अधिक आकर्षक, प्रभावी आणि रसिकांचे समाधान करणारा वाङ्मय प्रकार आहे. रंजन आणि उद्बोधन हे दोन्ही हेतू सांभाळत दृकश्राव्य माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा हा वाङ्मय प्रकार वेगळा ठरतो. कारण हा एकमेव वाङ्मय प्रकार रंगमंचावर सादर होतो. हा एकट्या दुकट्याने नाही तर संपूर्ण समूहाने करायचा सामूहिक कलाविष्कार आहे. नाटक ही पराकोटीची जिवंत कला आहे, त्यामुळे ती सार्वजनिक आहे. तिच्यावर प्रत्येकाचा हक्क आहे. नाटकाला कोणत्याही सीमारेषांमध्ये जखडले जात नाही. मानवी जीवन व समाज वास्तव यांचे प्रतिबिंब असलेला हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मयाहून निश्चितच वेगळा ठरतो. नाटकामध्ये संगीत, अभिनय, नृत्य, चित्रकला, वक्तृत्व इत्यादी अनेक कला समाविष्ट असतात. अशा सर्व कला सामावणारा हा एकमेव वाङ्मय प्रकार आहे. नाटक हा सामाजिक सांस्कृतिकतेचा घटक असून तो समाजाचा आरसा आहे. कथा, कादंबरी, चरित्र, कविता इत्यादी सर्व वाङ्मय वाचकनिष्ठ असून नाटक मात्र सांघिक कलाविष्कार आहे. हा वाङ्मय प्रकार सार्वत्रिक आहे. एका वेळेला अनेक प्रेक्षक त्याचा अनुभव घेऊ शकतात. त्यामुळे हा वाङ्मय प्रकार सर्वात वेगळा आहे. त्यानंतर मुलांना व्याकरणाचा प्रश्न आहे. हा किल्ला बुलंद आहे या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. शब्दशक्ती अभिधा. गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची सर्वच गाणी मनाला मंत्रमुग्ध करतात. लाक्षार्थ ओळखा म्हणजे मनावर जादू होणे असा त्याचा अर्थ आहे. संतांनी परोपकार ही जीवनाची इति कर्तव्यता मांडली. या ओळीतील गुण ओळखा म्हणजे संवेदनशीलता. या ओळीतील गुण ओळखा म्हणजे संवेदनशीलता. त्याचं उत्तर. वारा आला की अंगावर शहार येतात. वाक्य प्रकार ओळखा म्हणजे मिश्र वाक्य. वारा आला की अंगावर शहार येतात, मिश्र वाक्य. रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे साधा वर्तमान काळ करा म्हणजे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालायचे आहे. शब्दातील उच्चार साधर्म्यावरून कृती करा म्हणजे थाप म्हणजे पाठीवर हलकीशी थाप असा एकाचा अर्थ आहे. थाप म्हणजे पाठीवर हलकीशी थाप. पहिला थापचा अर्थ. थाप म्हणजे पाठीवर हलकीशी चापट. थाप म्हणजे पाठीवर हलकीशी चापट. आणि दुसरा थाप म्हणजे खोटे बोलणे. आलं का लक्षात? त्याचा वाक्यात उपयोग आपण करायचा दोन्ही ठिकाणी. नंतरचा प्रश्न आहे मुलांनो की म्हणीचा अर्थ लिहा. नावडतीचे मीठ अळणी म्हणजे नावडत्या माणसाने काही केले तरी वाईटच लागते असा त्याचा अर्थ आहे. दुसरी म्हणे काखेत कळसा गावाला वळसा म्हणजे जवळ असूनही नसल्यासारखा भासवणे आणि गावाला आजूबाजूला शोधत राहणे. समानार्थी शब्द लिहा. चांदणे. चांदणे म्हणजे कौमुदी, ज्योत्स्ना, चंद्रिका असा त्याचा अर्थ आहे. चांदणे म्हणजे कौमुदी, ज्योत्स्ना, चंद्रिका. फूल म्हणजे सुमन. आता इथे पारिभाषिक शब्द काही दिलेले आहेत. ज्युबिली म्हणजे महोत्सव आणि फाउंडेशन म्हणजे प्रतिष्ठान. इथे योग्य पर्याय दिला आहे. वाट दाखवणार म्हणजे वाटुळा, वाटमाऱ्या की वाटाड्या. वाट दाखवणार वाटाड्या. इथे एक एवढे असे प्रश्न मुलांना इथे दिलेले आहेत. इथे आपल्याला सुंदरमी होणारे ह्यातले हे दोन प्रश्न आहेत. महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष. महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष. तर महाराज आणि बेबी यांच्यामध्ये बाप लेकीचे नाते असले तरीही दोघांमध्ये संघर्षाशिवाय कोणतीही भावना शिल्लक नव्हती. कोणत्याही गोष्टींवर दोघांचे एकमत नव्हते.
महाराजांमध्ये असलेली सत्तेची लालसा आणि बेबीची फक्त प्रेमाची अपेक्षा, या दोन गोष्टींमध्ये त्यांच्यातील संघर्षाचे मूळ आपल्याला दिसून येते. महाराजांनी सर्व मुलांवर परदेशात काही काळासाठी जाण्याची केलेली जबरदस्ती व बेबीचा महाराजांसोबत कुठेही जाण्यासाठी असलेला मज्जाव, यामुळे दोघांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसून येते. शिवाय बेबीला आवडणारा मुलगा व त्याचे कुटुंबीय बेबीला आयुष्यात न मिळालेले प्रेम, माया भरभरून देत होते. ज्या मायेच्या उभेसाठी ती आसुसलेली होती, ती ऊब तिला त्या कुटुंबाकडून मिळत होती. मात्र हे कुटुंब एका मोद्दारासारख्या क्षुल्लक माणसाचे असल्याने राजाच्या प्रतिष्ठेला मारक होते. आपली प्रतिष्ठा प्राणपणाने जपणाऱ्या राजाला हे अमान्य होते. त्यावेळी यातूनही दोघांच्या संघर्षाला खतपाणी मिळते. बेबीमधली वडिलांप्रती असलेल्या द्वेषाचे मूळ तिच्या लहानपणात दिसून येते. लहानपणी जेव्हा मुलांना खऱ्या अर्थाने मायेची ऊब हवी असते, तेव्हा ती माया द्यायला तिची आई जिवंत नव्हती. मात्र महाराजांनी या मुलांना कधी जीव लावला नव्हता. प्रेमासाठी भुकेलेली मुलं नोकरा चाकरांनी वाढवली. ज्याने प्रेम दिले त्याच्या मागे जाऊ लागली. त्यामुळे वडिलांप्रती बेबीच्या मनात प्रेमाचा लवलेशही उरला नव्हता. राजाला सत्तेच्या धुंदीपुढे सारे काही नगण्य असल्याने त्याने मुलांकडे कधी लक्ष दिलेच नाही. त्यामुळे संतापाचा चटकन उद्रेक होणारी बेबी व सत्तांध महाराज यांमध्ये सतत संघर्ष होत राहिला. त्यांच्या या संघर्षातून पुढे महाराजांनी बेबीला घराबाहेर हाकलवले आणि बेबीने न कचरता तेथून बाहेर पडत नव्या आयुष्याच्या दिशेने पाऊल टाकले. बेबीला हवा असलेला प्रेमळ मायाळू बाप या प्रेमशून्य राजामध्ये तिला कधीच गवसला नाही. बेबी व महाराज यांमधील संघर्ष प्रेमाचा आणि सत्तेचा आहे, हे लक्षात येते. हे घ्या मुलांना लक्षात की बेबी व महाराज यांच्यामधील संघर्ष प्रेमाचा आणि सत्तेचा आहे. दुसरा प्रश्न आहे मुलांनो, दुसरा प्रश्न आहे नाट्य उतार्यातील डॉक्टर या पात्राची भूमिका. नाट्य उतार्यातील डॉक्टर या पात्राची भूमिका. या नाट्य उतार्यात पु ल देशपांडे यांच्या सुंदरमी होणाऱ्या नाटकातील सत्तेच्या लोभीपणामुळे कुटुंबापासून तुटलेला बाप व प्रेमाअभावी वडिलांचा द्वेष करणारी मुले यांमधील संघर्ष इथे आहेत. मुलांना वडिलांकडून न मिळालेल्या मायेची पूर्तता करणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टर म्हणजे महाराजांच्या दरबारी काम करणारी एक सर्वसामान्य व्यक्ती. महाराजांच्या सत्तांधपणामुळे आणि प्रेमशून्यतेमुळे महाराज व आईविना वाढणारी मुलं यात भावनिक अंतर पडले होते. अशा स्थितीत मुलांना आईची माया, वडिलांचं प्रेम देणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर. मुलांच्या आईला म्हणजेच महाराजांच्या पत्नीला दिलेले वचन पाळण्यासाठी आयुष्यभर अविवाहित राहिलेल्या आपल्या प्रेमाचा त्याग करणाऱ्या डॉक्टरने या आईविना वाढलेल्या मुलांची आई बनण्याचे एकच प्रयोजन डोळ्यासमोर ठेवले. मुलांच्या चिमण्या विश्वात हरवून जात त्यांना मायेचा लळा लावला. महाराजांकडून अनेक वेळा अपमानित होऊन या मुलांच्या संगोपनासाठी या डॉक्टरने आपले आयुष्य खर्ची घातले. महाराजांच्या मुलांना पोटच्या पोराप्रमाणे वागवताना त्यांनी केवळ या मुलांच्या हिताचा विचार केला. आयुष्यभर महाराजांची प्रामाणिकपणे चाकरी केली. मायेने वाढवलेल्या मुलांमध्ये जेव्हा या जगाला सामोरे जाण्याची ताकद आली, तेव्हा राजीनामा घेऊन त्यांनी महाराजांच्या दरबारातील नोकरीचा त्याग केला. असे हे डॉक्टर म्हणजे निर्लोभीपणा, संयमी वृत्ती, ममत्व, चांगुलपणा, प्रेमळपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठता, वचनबद्धता या गुणांची मूर्तीच ते होते. दुसरा प्रश्न आहे मुलांना, मुलांचे चिमणे विश्व या शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. हा शब्दसमूह महाराजांच्या लहानग्या मुलांच्या लहानशा विश्वाकरता वापरला आहे. लहान मुलं जितकं लहान तितकं लहान त्यांचं विश्व असतं. आई कुटुंबीय इतक्याच मर्यादित विश्वात हे मूल रमत असतं. जसजसं ते मोठं होऊ लागतं तसतशी त्यांच्या अनुभवांची, त्यांच्या विचारांची, त्याच्या विश्वाची व्याप्ती वाढवते. मुलांच्या लहानशा विश्वातील गमती या मुलांइतक्याच गोड असतात. त्यांचे विश्व निरागसतेने भरलेले असते. या विश्वात त्यांना केवळ प्रेमाची, मायेची गरज असते. महाराजांच्या लहानग्यांचे विश्वही असेच होते. त्यातील त्यांना अनुभवास येणारं प्रत्येक सुखदुःख त्यांना आई नसल्याने व महाराजांकडून दुर्लक्ष होत असल्याने आपल्या आईसमान डॉक्टरला सांगत असत. त्यांच्या या सुखदुःखात रमण्यात डॉक्टरला विलक्षण समाधान मिळते. पुढील प्रश्न आहे, मुद्रित शोधन व व्याकरण यांचा सहसंबंध सविस्तर लिहा. भाषेच्या लेखनाची शुद्धता सांभाळणे अतिशय महत्त्वाचे असते आणि लेखनाची शुद्धता सांभाळण्यासाठी मुद्रित शोधन आणि व्याकरण यांचा घनिष्ठ संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. जेव्हा मुद्रित शोधक एखाद्या मुद्रिताचे मुद्रित शोधन करत असतो,
याचा अर्थ तो त्या मुद्रितातील मजकुराची सर्वप्रथम व्याकरण शुद्धता तपासत असतो. व्याकरण शुद्धतेत व्याकरण, संदर्भ, वाक्यरचना आणि लेखन नियमानुसार लेखनीय घटक बारकाईने पाहिले जातात. जेव्हा हे सर्व घटक काळजीपूर्वक तपासले जातात तेव्हाच ते लेखन वाचनीय होत असते. प्रत्येक भाषेचे काही नियम असतात, व्याकरण असते. या नियमांचे पालन करून केलेले लेखन परिपूर्ण असते. ते भाषेला सौंदर्य प्राप्त करून देते, लेखन व वाचनीय करते आणि यामुळेच त्या भाषेचे जतनही होते. त्यामुळे मुद्रित शोधन हे व्याकरणाशिवाय अपूर्ण असून मुद्रित शोधनाशिवाय व्याकरणाची शुद्धता पडताळणे अशक्य आहे. मुद्रित शोधन आणि व्याकरण यांच्यातील सहसंबंध अशा प्रकारे स्पष्ट होतो. मुद्रित नंतर आपल्याला प्रश्न आहे, अनुदिनी लेखनाची गरज स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे मुलांनो, अनुदिनी लेखनाची गरज स्पष्ट करा. अनुदिनी लेखनाची गरज स्पष्ट करा. अनुदिनी लेखनाच्या संकल्पनेचा उगम डायरी लेखनातून झाला आहे असे आपल्याला म्हणता येईल. व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवांची नोंद डायरीमध्ये करून ठेवत असते. डायरी लेखन म्हणजे त्या व्यक्तीची स्वतःपुरते मर्यादित खाजगी स्वरूपातील भाष्य किंवा अभिव्यक्ती होते. हे लेखन अनेक व्यक्तींपर्यंत पोहोचावे, संवादाचा पूल उभारण्यासाठी, माहिती विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि त्या लेखनाबाबत उमटलेल्या वाचकांच्या क्रियाप्रतिक्रियांतून वैचारिक अभिसरण व्हावे, याद्वारे संबंधित विषयाचे विविध आयाम समोर यावेत, अशा अनेक हेतूंमधून अनुदिनी लेखनाची गरज निर्माण झाली. अनुदिनी हे डायरी लेखनाचे एक आधुनिक स्वरूप आहे असे म्हणता येईल. सर्जनशीलता मानवी मनाचा मूळ गाभा आहे. आपल्या स्वमध्ये दडलेली ही सर्जनशीलता प्रवाहित करण्यासाठीचे एक मुक्तपीठ म्हणून अनुदिनी लेखन गरजेचे ठरते. माणसाच्या मनात सतत विविध प्रकारचे विचार, भावना आणि कल्पना यांची निर्मिती होत असते. अनुदिनी म्हणजे ब्लॉग. अनुदिनी लेखन हे विचार मूर्त रूपात मुक्तपणे अभिव्यक्त करण्याकरिता उपयुक्त ठरतील. मनात रुंजी घालणाऱ्या विचार, भावना आणि कल्पना यांना शब्दबद्ध केल्याने आपल्या अनुभवांचे सार्वत्रिकीकरण करणे शक्य होते. समाज माध्यमांद्वारे हे लेखन प्रसिद्ध होत असल्याने एकाच वेळी अनेकाशी संवाद साधता येतो. आपले व्यक्तिगत अनुभव, विश्व, सभोवतालच्या समाजातील घडामोडी याबरोबर जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटना याबाबतचे आपले विचार आपण अनुदिनीद्वारे स्पष्टपणे मांडू शकतो. अनुदिनी हे आपले स्वतःचे असे सर्वत्र संकेतस्थळ असल्याने या लेखनाला संपादकीय मर्यादा नसतात. या लेखनातून आपल्या संपर्काचा परीघ स्थानिकतेची मर्यादा ओलांडून जागतिक अवकाश गाठू शकतो. किंबहुना या लेखनाद्वारे आपण अनेकांशी जोडले जाऊन आपले संपर्क क्षेत्र विस्तारते. सोबतच शब्दसंपत्ती व भाषिक कौशल्यांचाही विकास होतो. आपल्या लेखन कौशल्याला इतरही काही कलांची जोड पुरवून कलांमधील परस्पर संबंध दर्शवण्याकरिता अनुदिनी लेखन केले जाते. अनुदिनीच्या सातत्यपूर्ण लेखनातून विचारातून उमटणारे लेखन आणि त्यासाठी आवश्यक असे संशोधन यांची आपल्याला योग्य सांगड घालता येते. अनुदिनी लेखन हे सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध होत असल्याने ही माहिती अनेकांना उपयुक्त ठरते. अशा प्रकारे आपले मत, विचार, कल्पना अभिव्यक्त करण्यासाठी, जनसंपर्काचा परीघ वाढवून आपले अवकाश अधिक विस्तारण्यासाठी संवादाचे एक प्रभावी समाज माध्यम म्हणून अनुदिनी लेखनाची आवश्यकता आहे. तर अनुदिनी लेखनाची क्षेत्रे स्पष्ट करा. आता विविध विषयावरून आपले व्यक्तिगत विचार समाजाला कळावेत. म्हणजे प्रश्न आहे, अनुदिनी लेखनाची क्षेत्रे स्पष्ट करा. उत्तर, विविध विषयांवरील आपले व्यक्तिगत विचार समाजाला कळावेत या हेतूने व्यक्तीने निर्माण केलेले संकेतस्थळ म्हणजे अनुदिनी किंवा ब्लॉग होय. वैयक्तिक विचार, भावना आणि कल्पनांच्या अभिव्यक्तीसाठी निर्माण झालेले अनुदिनीचे कार्यक्षेत्र हळूहळू विस्तारत चालले आहे. आज अनुदिनी लेखनाची गरज सर्व क्षेत्रात असल्याचे दिसून येते. वैयक्तिक अनुभव लिहिण्यापासून ते राजकारण, जाहिरात, विपणन अशा वैविध्यपूर्ण विषयावर ब्लॉग लेखन केले जाते. किंबहुना आजच्या काळातील कोणते क्षेत्र अनुदिनीला वर्जित नाही असे म्हणावे लागेल. तरी देखील प्रातिनिधिक स्वरूपात ब्लॉग लेखनाची काही महत्त्वाची क्षेत्रे पुढे स्पष्ट केली आहेत. म्हणजे वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक, वाङ्मयीन, सामूहिक, पर्यटन, शैक्षणिक, राजकीय असेही त्याची क्षेत्रे आहेत. आता वैयक्तिक यामध्ये सर्वसाधारणपणे व्यक्तीचे दैनंदिन जीवनात असलेले अनुभव शब्दबद्ध केले जातात. सामाजिक, विविध सामाजिक समस्यांबाबत काम करणाऱ्या सामाजिक संस्था यामध्ये येतात. व्यावसायिक या ब्लॉगचा उद्देश मुख्यतः जाहिरात करणे असतो. वाङ्मयीन तर कथा, कविता, कादंबरी, नाटक अशा विविध साहित्य प्रकारांबाबतची माहिती देण्याकरिता हे ब्लॉग लिहिले जातात. सामूहिक या अनुदिनीमध्ये समान वैचारिक भूमिका व अभिरुची असलेल्या एकाहून अधिक व्यक्ती एकत्र येऊन लेखन केले जाते. पर्यटन अनुदिनी लेखनाचा हा प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रचलित क्षेत्र आहे असे म्हणता येईल. यामध्ये लेखक
पर्यटन स्थळांना भेट देऊन त्यावरची माहिती आणि अनुभव शब्दबद्ध करतो. शैक्षणिक बदललेला अभ्यासक्रम, नवीन शैक्षणिक धोरण यामध्ये येतं. राजकीय मुख्यतः विशिष्ट राजकीय पक्षांची बाजू घेऊन हे लेखन केले जाते. अशा प्रकारचे अनुदनीचे हे क्षेत्रे आहेत. इथे दुसरा प्रश्न आहे की महाविद्यालयातील पहिला दिवस ब्लॉग तयार करा. आता कसं करता येईल? महाविद्यालयातील पहिला दिवस म्हणजे आपण लिहू शकतो की 10वीच्या परीक्षेनंतरची दीर्घ सुट्टी, रिझल्टनंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रतीक्षा, याद्या पाहण्यासाठीची धावपळ, आवडत्या कॉलेजला प्रवेश मिळेल ना याचं सगळं टेन्शन, आणि मग ॲडमिशनसाठी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा SP महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. आणि मग एका वसतिगृहात माझी राहण्याची व्यवस्था लावून बाबा काल रात्रीच गावाकडे परतले. सकाळी माझा आवडता ड्रेस घालून थोडा नट्टापट्टा करून नव्या कोऱ्या बाईकवर ऐटीत स्वार होऊन 7:30च्या वर्गासाठी मी अर्धा तास आधीच कॉलेजमध्ये येऊन पोहोचले. नुकसाच पावसाळा सुरू झाला होता. अशा प्रकारचं लेखन करायचं आहे. नवीन कॉलेज, अनोळखी वातावरण, ओळखीचे कोणी सोबत नाही, शहरातील कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे रॅगिंग होते असे मी ऐकून होते. या साऱ्यांचं एक विलक्षण दडपण होतं. आणि मग एवढ्या मोठ्या इमारतीत नेमका आपला वर्ग कोणता असेल हे देखील कोणाला विचारायचे धाडस होत नव्हते. मगाशी बाईकवरून भरधा वेगाने सैर करतानाची माझी हाईट आता कुठे नाहीशी झाली होती. असं मध्येच वाटतं की कशाला आलो एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये आपण, आपल्या गावातलं कॉलेजही छानच आहे असंही एकीकडे मध्येच वाटलं. आपल्या शाळेतील सर्वात स्कॉलर विद्यार्थिनी आपण होतो याचा देखील मला त्यावेळी विसर पडला. तेवढ्यात कॉलेजच्या गेटमधून प्रवेश करणं एका मुलीने माझं लक्ष वेधून घेतलं. कुठे बरं पाहिलं होतं मी तिला? थोडं आठवायचा प्रयत्न केल्यावर मला आठवलं ती वैष्णवी होती. 2 वर्ष पूर्वीपर्यंत आम्ही एकाच शाळेत शिकत होतो. खूप जिवलग मैत्रिणी होती आम्ही. अचानक एक दिवस काही कारणास्तव कुटुंबियांसह कोल्हापूरजवळ तिच्या गावाला निघून गेली. त्यानंतर मला जीवाभावाची अशी मैत्रीणच राहिली नव्हती. 10वीनंतर पुण्यातील कॉलेजला प्रवेश घेऊन मी अभिनयात करिअर करणार आणि ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार हे स्वप्न आम्ही दोघींनी मिळून पाहिलं होतं. काही दिवसानंतर अभ्यासाच्या ओघात तिची आठवण पुसट झाली. आणि मग वैष्णवी आणि माझी चांगली जीवलग मैत्री झाली. हात उंचावून मी तिचं लक्ष वेधून घेतलं. आपल्याला कोण हात करतो या सगळ्या अनोळखी कॉलेजमध्ये याचं तिलाही क्षणभर आश्चर्यच वाटलं. मग आम्ही एकमेकांना भेटलो. वैष्णवीच्या स्नेहपूर्ण नजरेबरोबरच वातावरणातील सुखद गारवा माझ्या मनाला दिलासा देऊन गेला. तिची अवस्थाही फार वेगळी नव्हती. आणि मग आम्ही कॉलेज लाईफ मनसोक्त एन्जॉय करायचं पक्कं ठरवलं. आयुष्याच्या नव्या वळणावर माझ्या जिवलग मैत्रिणीची झालेली भेट, कॉलेजचा हा पहिला दिवस खरंच संस्मरणीय करून गेली असं आपण ब्लॉग लिहू शकतो. अशा प्रकारचे प्रश्न मुलांना तुम्हाला येऊ शकतात.